भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा धक्कादायकरित्या पराभव झालाय। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बांकीपूरमध्ये भाजपचा फडशा पाडला। या मतदारसंघात 1995 पासून भाजपचा आमदार निवडून येत आहे। अगदी जेव्हापासून राज्यात भाजपला नीट लोक ओळखतही नव्हते तेव्हापासून या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून येतोय। सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे या मतदारसंघातून तब्बल 5 वेळा निवडून आलेत। त्याआधी त्यांचे वडील या मतदारसंघाचे आमदार होते, पण या मतदारसंघाला प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावला। प्रशांत किशोर यांनी भाजप उमेदवाराचा तब्बल 19,000 पराभव केला। या विजयासह प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांपासूनचा अभेद्य किल्ला फोडला। सर्वात विशेष म्हणजे साधारण 6 महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा अगदी सुपडा साफ झाला होता। बहुतांश ठिकाणी त्यांच्या पक्षाचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं होतं, पण आता प्रशांत किशोर यांनी भाजपच्या किल्ल्यात घुसून भाजपचा दणदणीत पराभव केलाय। हे तेच प्रशांत किशोर आहेत ज्यांनी 2014च्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचा संपूर्ण कार्यक्रम आखला होता। नरेंद्र मोदींची सोशल मीडियाची संपूर्ण टीम याच प्रशांत किशोर यांनी हाताळली होती, पण आता त्याच प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा बालेकिल्ला फोडलाय। 6 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण आता भाजपला मोठा धक्का बसलाय। पण प्रशांत किशोर यांनी भाजपच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्याला कसा सुरुंग लावला? भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव कसा झाला? आता भाजपचा उतरता काळ सुरू झालाय का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बिहारमधील बांकीपुरी विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवत मोठा राजकीय धक्का दिला आहे। जवळपास 3 दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातील निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून तो देशाच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा संकेत मानला जात आहे। प्रशांत किशोर यांचा हा विजय आणि भाजपचा पराभव यामागे अनेक राजकीय, संघटनात्मक आणि स्थानिक कारणे असल्याचं विश्लेषकांचं मत आहे। 2025च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमार यांचा 52,000 मतांच्या फरकानं पराभव करून ही जागा जिंकली होती। पण आता 30 वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या बांकीपूरमध्ये किशोर यांच्या दणदणीत विजयामुळे सुरुंग लागला आहे। या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,000 मतांच्या फरकानं मोठा पराभव केला आहे। या अटीतटीच्या लढतीत प्रशांत किशोर यांना एकूण 63,000 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांना 44,000 मतांवर समाधान मानावं लागलं। या त्रिकोणी लढतीत राष्ट्रीय जनता दलाच्या अर्थात RJDच्या उमेदवार रेखा कुमारी 14,000 मतांसह 3ऱ्या स्थानावरती राहिल्या। बांकीपूर हा मतदारसंघ भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जात होता। नवीन हे येथून सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिक्त झाल्याने येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती। परंतु याच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागेवर प्रशांत किशोर यांनी आपला झंझावात दाखवून दिला आहे। गेल्या काही वर्षांपासून प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जनसुराज अभियानाच्या माध्यमातून गावागावात जाऊन आपलं संघटन उभारण्याचं मोठं काम केलं होतं। ही पोटनिवडणूक अचानक लागलेली नव्हती, तर अनेक वर्षांच्या संपर्क मोहिमेचा तो मोठा परिणाम असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात। काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाला फारसं यश मिळालं नव्हतं आणि बहुतांश ठिकाणी पक्षाचं डिपॉझिट जप्त झालं होतं। यामुळं बिहारी मतदारांनी त्यांना नाकारल्याची चर्चा रंगली होती। मात्र हार न मानता प्रशांत किशोर यांनी अत्यंत धीटपणे स्वतः बांकीपूरसारख्या मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। सुरक्षित मतदारसंघ निवडण्याऐवजी त्यांनी थेट भाजपच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्यात लक्ष दिलं। त्यांच्या या हाय रिस्क रणनीतीनं सर्वांना चकित केलं आणि अखेर त्यांचं हे धोरण यशस्वी ठरलं। या निवडणुकीत भाजपने नेमकी चूक कुठे केली याचा विचार करणं आता पक्षासाठी गरजेचं बनलं आहे। बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुरुवातीला अभिषेक कुमार सिन्हा उर्फ बंटी यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र काही तासातच त्यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे आपली उमेदवारी मागे घेतली। अभिषेक कुमार यांचे आईवडील चारा घोटाळ्यात दोषी असल्या आढळल्यानं भाजपवर टीकेची शक्यता निर्माण झाली होती। तसेच स्थानिक पातळीवरही त्यांच्या नावाला तीव्र विरोध होता। त्यानंतर भाजपने ऐनवेळी 32 वर्षीय नीरज कुमार सिन्हा यांना पक्षाचे नवीन उमेदवार म्हणून घोषित केलं।
वारंवार उमेदवार बदलण्याच्या या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आणि विरोधकांना भाजपमध्ये सर्व काही आटोक्यात नाही असा प्रचार करण्याची आयती संधी मिळाली। याच गोष्टीचा फायदा घेत प्रशांत किशोर यांनी वातावरण आपल्या बाजूने वळवलं। प्रशांत किशोर यांनी आपल्या प्रचारामध्ये पारंपरिक जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पूर्णपणे बाजूला सारत विकास, उत्तम शिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशासकीय सुशासन या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपला संपूर्ण प्रचार केंद्रित केला। यामुळे शहरी आणि सुशिक्षित मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा एक सुजाण पर्याय म्हणून अधिक मजबूत होत गेली। अनेक मतदारांमध्ये भाजप हा मतदारसंघ गृहीत धरत आहे अशी भावना निर्माण झाली होती, ज्याचा रोष स्थानिक मतदारांच्या माध्यमातून बाहेर आला। काही पारंपरिक भाजप समर्थकांनीही पक्षाच्या उमेदवारापेक्षा एक सक्षम पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांना पसंती दिल्याचं स्थानिक प्रवाहातून समोर आलं। या निवडणुकीत जनरेशन झेड म्हणजेच तरुण पिढी आणि शहरी मतदार अत्यंत निर्णायक ठरल्याचं दिसून आलं। सोशल मीडियाचा प्रभावी वापर, डिजिटल प्रचार आणि थेट जनसंवाद यावर प्रशांत किशोर यांनी मोठा भर दिला। रोजगार, शिक्षण, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता यांसारख्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर त्यांनी थेट तरुण मतदारांना साथ घातली। त्यामुळे प्रथमच मतदान करणारे तरुण आणि शहरी मध्यमवर्गीय मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूने झुकल्याचं स्पष्ट झालं। दुसरीकडे भाजपला आपल्या पारंपरिक मतदारांपर्यंत नव्या परिस्थितीनुसार प्रभावीपणे पोहोचण्यात काही प्रमाणात मर्यादा आल्या। सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होती आणि या निवडणुकीत पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाला तसेच खुद्द राष्ट्रीय अध्यक्षांच्या होम पेजला वाचवण्यात अपयश आल्यानं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत। विजयानंतर प्रतिक्रिया देताना जनसुराज प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनी याला जनतेचा मोठा विजय आणि भाजपच्या अहंकाराचा पराभव म्हटला आहे। तर खुद्द प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की हा केवळ एक आमदार निवडून आणण्याचा विषय नाही, तर हा बांकीपूरच्या जनतेचा विजय आहे। ही निवडणूक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आणि राज्यातील व्यवस्थेला एक मोठा संदेश देणारी ठरली आहे। जनतेनं तुमचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून दिले आहेत, त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला किंवा वाईट चरित्र्याच्या व्यक्तीला बिहारचं नेतृत्व करू देऊ नका, तर एका चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवा, जेणेकरून बिहारमध्ये उद्योग, शिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल आणि येथील मुलांना नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात परगंदा व्हावं लागणार नाही असा संदेश या मतदानातून दिल्याचा त्यांनी दावा केला। आता या निवडणुकीनंतर भाजपला अजून कोणकोणते नवे धक्के बसणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। या निवडणुकीतील निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? इथून पुढे भाजपची वाटचाल अजून खडतर असेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा।